नमस्कार आणि सनातन शास्त्रमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आपण अनेकदा मंत्रांबद्दल ऐकतो नाही का? म्हणजे कुणी म्हणतं की हा फक्त श्रद्धेचा विषय आहे. हो, किंवा फक्त एक जुनी परंपरा आहे. अगदी. पण काय होईल जर मी म्हणाले की मंत्र हे प्रार्थनेपेक्षा खूप जास्त आहेत. ते एक प्राचीन कॉन्शियसनेस टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे चेतनेचं तंत्रज्ञान. बरोबर. तर आज आपण मंत्रांच्या मागे असलेल्या सायन्स आणि स्पिरिच्युअलिटीमध्ये जरा खोलवर डुबकी मारणार आहोत. म्हणजे ते फक्त श्रद्धेमुळे काम करतात की त्यांच्या मागे काही ठोस कारणं आहेत? नक्कीच. आणि ते आपल्या शरीरावर, मेंदूवर कसा परिणाम करतात हेही पाहूया. हो, चला तर मग या ध्वनीच्या अद्भुत जगात खोलवर जाऊया आणि पाहूया की प्राचीन ऋषीमुनींपासून ते आजच्या न्यूरोसायंटिस्टपर्यंत सगळे याबद्दल काय म्हणतात. चला, सुरुवात करूया. तर अगदी मुळापासून सुरुवात करूया. मंत्रांचं विज्ञान समजून घेण्यासाठी तुम्ही म्हणालात की आपल्याला विश्वाच्या रचनेबद्दलचा सनातन दृष्टिकोन समजून घ्यावा लागेल. तो नक्की काय आहे? बरोबर. तर सनातन शास्त्रानुसार हे विश्व पदार्थांपासून बनलेलं नाही. नाही. ते बनलंय स्पंदनांपासून, बरोबर. म्हणजे व्हायब्रेशन्सपासून. बरोबर. यालाच नाद ब्रह्म असं म्हटलं जातं. नाद ब्रह्म. हो. याचा सरळ अर्थ आहे विश्व ध्वनी आहे, किंवा रियालिटी इज व्हायब्रेशन. आणि गंमत म्हणजे आजचं आधुनिक विज्ञान, विशेषतः क्वांटम फिजिक्स, सुद्धा याच निष्कर्षावर पोहोचत आहे नाही का? अगदी. तेच म्हणतात की प्रत्येक वस्तू, प्रत्येक कण हा मुळात एक ऑसिलेशन किंवा कंपन आहे. इट्स ऑल जस्ट एनर्जी व्हायब्रेटिंग ॲट डिफरंट फ्रिक्वेन्सीज. तुम्ही अगदी बरोबर पकडलंय. म्हणूनच मंत्र काम करतात. कारण ध्वनी म्हणजे साऊंड हे अव्यक्त आणि व्यक्त यांच्यातील पहिलं माध्यम आहे. पदार्थ, प्रकाश यांच्याही आधी कंपन अस्तित्वात होतं. म्हणजे मंत्र त्या ऑपरेटिंग सिस्टम लेव्हलवर काम करतात. एक्झॅक्टली. म्हणजे मंत्र हे साधे शब्द नाहीत. म्हणजे जर मी राम हा मंत्र म्हणत असेन तर त्याचा संबंध फक्त देवतेशी नाही, तर रा आणि मा या ध्वनींच्या कंपनांशी आहे. अगदी अचूक. मंत्रांमध्ये शब्दांच्या अर्थापेक्षा ध्वनीची रचना, त्याची फ्रिक्वेन्सी जास्त महत्वाची आहे. याला तुम्ही एक प्रकारचं अकूस्टिक इंजिनिअरिंग किंवा ध्वनी अभियांत्रिकी म्हणू शकता. अकूस्टिक इंजिनिअरिंग. हो. प्रत्येक अक्षराची निवड त्याच्या उच्चाराच्या जागेनुसार, म्हणजे तोंडाची रचना, जिभेचं स्थान आणि श्वासाच्या दाबानुसार केलेली असते. याचं काही ठोस उदाहरण देऊ शकाल का? म्हणजे रा आणि मा मध्ये नक्की काय फरक आहे? नक्कीच. उदाहरणार्थ, रा म्हणजे आरे. हा ध्वनी जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा जिभेचा शेंडा टाळूला स्पर्श करतो. हा अग्नी आणि शक्तीला जागृत करणारा ध्वनी आहे. ओके. तो थेट नाभी आणि सोलार चक्रावर, सोलार प्लेक्ससवर काम करतो. याउलट मा म्हणजे एमे हा ध्वनी ओठ बंद करून येतो. तो स्थिरता आणि पोषण देतो, आपल्याला जमिनीशी जोडतो. म्हणजे राम हा शब्द फक्त एक नाव नाही, तर तो ऊर्जा आणि स्थिरतेचा एक संतुलित फॉर्म्युला आहे. बरोबर. ही प्रार्थना नाहीये, हे ध्वनीचं अचूक डिझाईन आहे. वाव. आणि आपण जो मंत्र बोलतो तो ध्वनीचा एकमेव स्तर नाहीये, बरोबर? मला आठवते तुम्ही एकदा म्हणाला होतात की याच्याही पलीकडे काही आहे. पण विचार येण्याआधी ध्वनी कसा असू शकतो हे मला नीट समजलं नाही. तुमचा प्रश्न खूप चांगला आहे, कारण आपण नेहमी बोलल्या जाणाऱ्या आवाजाचाच विचार करतो, नाही का? हो. पण ऋग्वेदात वाणीचे म्हणजे आवाजाचे 4 स्तर सांगितले आहेत. जो आपण बोलतो किंवा ऐकतो तो शेवटचा, चौथा स्तर आहे, वैखरी. वैखरी. होय. याच्या आधी येतो मध्यमा, म्हणजे आपल्या मनातला आवाज, विचारांच्या रूपातला. पण त्याच्याही आधी येतो पश्यंती. इथे ध्वनीला एक रूप किंवा एक व्हिज्युअल विचार मिळतो. आणि या सगळ्याच्या मुळाशी आहे परा, जिथे फक्त शुद्ध, अविभाजित स्पंदन आहे. तिथे शब्द नाहीत, विचार नाहीत, फक्त अस्तित्वाचा मूळ नाद आहे. अविश्वसनीय. म्हणजे ऋषीमुनी कुठले तरी शब्द तयार करत नव्हते, तर ते विश्वात आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या ध्वनी लहरींना फक्त ट्यून इन करत होते. हो, अगदी. जसं आपण रेडिओवर एखादं स्टेशन लावतो तसं. म्हणजे त्यांनी ते मंत्र ऐकले, तयार केले नाहीत. अगदी. हीच उपमा योग्य आहे. ते अस्तित्वाच्या सोनिक ब्लूप्रिंट्सना, म्हणजे ध्वनी आराखड्यांना ऐकत होते आणि ते त्यांनी वैखरीच्या स्तरावर आणले. पण हे ऐकायला थोडं अविश्वसनीय वाटतं. म्हणजे मी ओम म्हटल्याने माझ्या शरीरात खरंच काही भूमिती आकार तयार होतो की ही फक्त एक सिम्बॉलिक कल्पना आहे? नाही, ही सिम्बॉलिक कल्पना नाही. यामागे सायमॅटिक्स नावाचं एक आधुनिक विज्ञान आहे. सायमॅटिक्स. सायमॅटिक्स
हे विज्ञान दाखवतं की ध्वनी लहरींमुळे पदार्थ विशिष्ट भूमितीमध्ये म्हणजे जिओमेट्रिक फॉर्म्समध्ये रचले जातात. तुम्ही याचे व्हिडिओज ऑनलाईन पाहू शकता. हो, पाहिले आहेत मी. ते मेटल प्लेटवर वाळू टाकून. हो, तेच. त्यावर विशिष्ट फ्रिक्वेन्सीचा आवाज सोडल्यास ते कण सुंदर मंडला किंवा भूमिती आकारात आपोआप रचले जातात. अराजकतेतून सुव्यवस्था निर्माण होते. ओके, आता हे जास्त पटतंय. मग याचा मंत्रांशी थेट संबंध कसा जोडायचा? तर सनातन शास्त्रानुसार प्रत्येक मंत्राचा एक यंत्र असतो. यंत्र? हो, यंत्र म्हणजे मंत्राचं भूमितीतील रूप, त्याची व्हिज्युअल शॅडो. जसं तुम्ही म्हणालात, आपण आवाज रेकॉर्ड करून त्याचा व्हिज्युअल वेव्हफॉर्म पाहिला तर एक आकार दिसतो. बरोबर. तसंच यंत्र म्हणजे मंत्राचा तोच गोठलेला दिसणारा आकार. मंत्र हे वेळेनुसार असलेलं कंपन आहे, तर यंत्र हे अवकाशात गोठलेलं कंपन आहे. म्हणजे जेव्हा आपण मंत्रोच्चार करतो तेव्हा आपण आपल्या सूक्ष्म शरीरात एक विशिष्ट ऊर्जा भूमिती तयार करत असतो. अगदी. आपलं शरीर स्वतःचंच एक जिवंत यंत्र आहे, एक रेझोनंट इन्स्ट्रुमेंट. हे सगळं ऐकून खरंच खूप अद्भुत वाटतंय. ध्वनीतून आकार तयार होणं, मंत्रांचे अदृश्य स्तर. पण माझ्यासारख्या अनेकांच्या मनात एक शंका येईल की हे सगळं फक्त जुन्या ग्रंथांमधलं तत्वज्ञान आहे की याला आजच्या विज्ञानाचा काही आधार आहे? बरोबर. म्हणजे डॉक्टर किंवा शास्त्रज्ञ हे परिणाम त्यांच्या मशीनवर पाहू शकतात का? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि याचं उत्तर हो असं आहे. आजचं विज्ञान हे परिणाम मोजू शकतं. खरंच? हो. EEG आणि fMRI स्कॅन्समध्ये स्पष्टपणे दिसून आलं आहे की मंत्रोच्चारामुळे मेंदूतील बीटा वेव्हज कमी होतात. बीटा वेव्हज? म्हणजे ज्या तणाव आणि अतिविचारांशी संबंधित आहेत त्या. हो, त्याच. आणि अल्फा वेव्हज ज्या शांत जागरूकतेशी म्हणजे रिलॅक्स्ड अनरनेसशी संबंधित आहेत त्या वाढतात. म्हणजे मेंदूची धावपळ कमी होऊन तो शांत आणि स्थिर होतो. या प्रक्रियेला काही शास्त्रीय नाव आहे का? आहे. याला न्यूरल एंट्रेनमेंट म्हणतात. न्यूरल एंट्रेनमेंट. एंट्रेनमेंट? हो. यात मेंदू त्या लयबद्ध आवाजाशी स्वतःला जुळवून घेतो. जसं आपण एखाद्या लयबद्ध संगीतावर आपोआप ताल भरतो किंवा पाय थिरकवू लागतो. हो हो, बरोबर. तसाच आपला मेंदू मंत्राच्या लयीशी एकरूप होतो. मंत्र हे एक प्रकारे आपल्या बायोलॉजिकल सिस्टमसाठी मेट्रोनोमसारखं काम करतं. ठीक आहे, म्हणजे मंत्र मेंदूच्या लहरींना शांत करतात. हे झालं मेंदूचं. पण अनेकदा जप केल्यावर शरीराला पण खूप हलकं वाटतं, अगदी आतून शांत वाटतं. याचं काय कारण? याचं कारण आहे आपली नर्वस सिस्टम. अच्छा. नक्कीच. इथेच वेगस नर्व महत्वाची भूमिका बजावते. ही आपल्या शरीरातील सर्वात लांब मज्जातंतू आहे, जी मेंदूला हृदयाशी, फुफ्फुसांशी आणि पोटाशी जोडते. ओके. मंत्रोच्चारामुळे विशेषतः ज्यामध्ये म किंवा न सारखा हमिंग साऊंड येतो आणि श्वास लांब सोडला जातो, तेव्हा ही वेगस नर्व उत्तेजित होते. आणि ही नर्व आपल्या शरीराच्या शांत आणि पचन म्हणजे रेस्ट अँड डायजेस्ट मोडला नियंत्रित करते. म्हणजे ती आपल्या शरीरातील इमर्जन्सी ब्रेक सारखी आहे. अगदी तसेच. ती फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्सला बंद करून रेस्ट अँड डायजेस्ट मोड सुरू करते. त्यामुळे हृदयाची गती कमी होते, रक्तदाब नियंत्रणात येतो आणि तणाव निर्माण करणारे कॉर्टिसॉल हॉर्मोन्स कमी होतात. म्हणूनच मंत्र म्हटल्यावर लगेच शांत वाटतं. थांबा, म्हणजे आपल्या डोक्यात जो एक सततचा गोंधळ चालू असतो, हो, मी हे करायला हवं होतं, पुढे काय होईल, लोक माझ्याबद्दल काय विचार करतात, तो रेडिओ स्टेशन म्हणजे DMN आहे. आणि मंत्राचा जप म्हणजे त्या रेडिओ स्टेशनचा आवाज कमी करण्याचा एक बटन आहे. बरोबर? अगदी अचूक उपमा आहे ही. तुम्ही ज्या रेडिओ स्टेशनबद्दल बोलताय त्याला न्यूरोसायन्समध्ये डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणजे DMN म्हणतात. डिफॉल्ट मोड नेटवर्क. हे नेटवर्क आपण काही काम करत नसताना सक्रिय होतं आणि सतत स्वतःबद्दल, भूतकाळाबद्दल आणि भविष्याबद्दल विचार करतं. मंत्रांची लयबद्ध पुनरावृत्ती या DMNची क्रियाशीलता कमी करते. त्यामुळे मनातील अनावश्यक गोंधळ, ती सेल्फ टॉकची टेप आपोआप शांत होते. हे तुम्ही सांगताय ते अगदी खरं आहे. मी कधीतरी जप करायला बसते आणि अचानक आठवतं की अरे उद्याच्या मीटिंगची तयारी करायची आहे. मग सगळं लक्ष तिकडेच जातं. म्हणजे हाच तो DMN. बरोबर, हाच तो DMN जो मध्येच व्यत्यय आणतो. आणि मंत्रांचा सराव म्हणजे त्या DMNला हळूहळू शांत करायला शिकवणं. मला ट्रॉमा हिलिंगबद्दलही काहीतरी जाणून घ्यायचं आहे. आधुनिक थेरपी सांगते की ट्रॉमा केवळ आठवणींमध्ये नाही, तर तो आपल्या नर्वस सिस्टीममध्ये, आपल्या शरीरात साठलेला असतो. मंत्र इथे कसे काम करतात? ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. मंत्र भाषेला, विचारांना आणि आठवणींना बायपास करतात.
बायपास करतात. हो, आणि थेट नर्वस सिस्टीमवर काम करतात. ट्रॉमा हा एक विस्कळीत वेव्ह फॉर्म आहे जो आपल्या सिस्टीममध्ये अडकलेला असतो. तर मंत्र एक स्थिर, सुव्यवस्थित कॅरियर वेव्ह आहे. अच्छा. मंत्रांची पुनरावृत्ती त्या विस्कळीत पॅटर्नला ओव्हरराईट करते, त्याला पुन्हा तालात आणते. म्हणूनच अनेकदा जप करताना लोकांना काहीही आठवत नसतानाही अचानक रडू येतं किंवा खूप हलकं वाटतं. हो, असं होतं कधी कधी. कारण शरीर वर्षानुवर्षे साठवून ठेवलेला तणाव बाहेर टाकत असतं. याला सोमॅटिक रेग्युलेशन म्हणतात. मग मंत्राचा जप किंवा पुनरावृत्ती इतकी का महत्वाची आहे? एकदा म्हणून का नाही चालत? यामागे फेज लॉकिंग नावाचं एक भौतिकशास्त्रातील तत्व आहे. फेज लॉकिंग. हो, याचं एक सुंदर उदाहरण आहे. जर तुम्ही अनेक पेंड्युलम म्हणजे लोलक वेगवेगळ्या गतीने हलणारे एकाच भिंतीवर लावलेत तर काही वेळाने ते सर्व एकाच लयीत हलू लागतात. ते एकमेकांशी सिंक होतात. अगदी. तसंच मंत्रांच्या पुनरावृत्तीमुळे आपलं भरकटलेलं मन, आपला श्वास आणि आपल्या हृदयाची गती हे सगळे वेगवेगळे पेंड्युलम एका लयीत येतात. आणि उच्चारणाचं काय? बरेच लोक यामुळे घाबरतात. जर उच्चार चुकला तर मंत्र काम करत नाही का, की काहीतरी उलट परिणाम होतो? हा एक चांगला आणि व्यावहारिक प्रश्न आहे. बघा, मंत्रांचे 3 कार्यात्मक स्तर आहेत. पहिला आहे लयबद्ध स्तर म्हणजे रिदमिक लेवल. ओके. यात फक्त श्वास आणि पुनरावृत्ती महत्वाची आहे. राम 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 असं जरी लयबद्ध म्हटलं तरी त्याचा फायदा होतोच, कारण ते डीएमएनला शांत करतं. दुसरा आहे ध्वन्यात्मक स्तर फोनेटिक लेवल, जिथे अचूक अक्षर आणि उच्चार महत्वाचे ठरतात. आणि तिसरा आहे बीज स्तर बीजा लेवल, जिथे ध्वनीची अचूकता साधली जाते आणि त्याचा परिणाम खूप तीव्र आणि विशिष्ट असतो. म्हणजे चुकीच्या उच्चारणाने काही नुकसान होत नाही, पण फायदा कमी होतो. बरोबर. सुरुवात करायला घाबरायची गरज नाही, पण अचूक परिणाम हवा असेल तर योग्य मार्गदर्शन गरजेचं आहे. म्हणूनच मंत्र तोंडी दिले जायचे, दीक्षा दिली जायची. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मंत्रानंतरची शांतता. हो, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आपली सवय असते की जप संपला की लगेच फोन हातात घ्यायचा. बरोबर. म्हणजे आपण मेहनत करून जी ऊर्जा तयार केली ती लगेच बाहेरच्या गोंधळात वाहून जाऊ देतो. हे असं आहे की तुम्ही उत्तम जेवण बनवलं पण ते न खाताच फेकून दिलं. बरोबर. मंत्र हा हातोड्यासारखा आहे आणि त्यानंतरची शांतता त्या हातोड्याने पडलेल्या भेगेसारखी आहे, जिथून प्रकाश आत येतो. जर तुम्ही जप करून लगेच दुसऱ्या कामात गुंतलात तर ती ऊर्जा शरीरात मुरत नाही, तिचं इंटिग्रेशन होत नाही. त्या शांततेतच खरं परिवर्तन घडतं. हो, द रेसिड्यू ऑफ दॅट साऊंड, त्या आवाजाच्या अवशेषात. हे खूप महत्वाचं आहे. मग मंत्र आणि ॲफर्मेशन्समध्ये काय फरक आहे? म्हणजे मी शांत आहे असं सतत म्हणण्यात आणि एखादा शांततेचा मंत्र म्हणण्यात. खूप मोठा आणि महत्वाचा फरक आहे. ॲफर्मेशन्स विचारांच्या पातळीवर काम करतात, कॉग्निटिव्ह लेव्हलवर, आणि त्यासाठी विश्वासाची गरज असते. म्हणजे जर माझ्या मनात खोलवर अशांतता असेल आणि मी वरवर मी शांत आहे म्हणत असेन तर सबकॉन्शियस माइंड त्याला विरोध करतो. अगदी. एक आतला आवाज म्हणतो, नाही तू शांत नाहीयेस. तुम्ही तुमच्या मेंदूला पटवून देण्याचा प्रयत्न करत असता. बरोबर. या उलट मंत्र विश्वासाला बायपास करून थेट फ्रिक्वेन्सीच्या पातळीवर काम करतात. ते तुम्हाला शांत आहात हे पटवून देत नाहीत. ते तुमच्या सिस्टममध्ये शांततेची फ्रिक्वेन्सी निर्माण करतात. हो, ते तुमच्या नर्वस सिस्टीमला शांत करतात, ज्यामुळे शांतता ही तुमची नैसर्गिक मूळ स्थिती बनते. इट डझंट आस्क फॉर युअर बिलीफ, इट चेंजेस युअर स्टेट ऑफ बीइंग. आणि या सगळ्या साधनेचं अंतिम ध्येय काय आहे? सिद्धी मिळवणं, शक्तिशाली होणं? नाही, ही एक मोठी गैरसमजूत आहे. मंत्राचा अंतिम ध्येय शक्तिशाली होणं नाही, तर पारदर्शक होणं आहे. ट्रान्सपरंट होणं. पारदर्शक? हो, जेव्हा तुमच्या आतली स्पंदनं स्थिर होतात तेव्हा अहंकार आणि भीतीची पकड आपोआप ढिली होते. तुमची ओळख तुमच्या विचारांशी आणि भावनांशी जोडलेली राहत नाही. शेवटी मंत्राचा जपही सुटून जातो. म्हणजे जसं नदी पार करण्यासाठी आपण नावेचा वापर करतो, पण पैलतीवारावर पोचल्यावर ती नाव सोबत घेऊन फिरत नाही. अगदी तसंच. मागे काय उरतं मग? फक्त शुद्ध जाणीव, सहज उपस्थिती. हो, एक प्रकारची शांतता जी कोणत्याही बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते. तर थोडक्यात सांगायचं तर मंत्र काम करतात कारण ते कोणत्या तरी देवतेची प्रार्थना नाहीत. नाही. ते काम करतात कारण आपलं शरीर, आपलं मन आणि हे संपूर्ण विश्व हे एका लयीवर आणि स्पंदनावर आधारित आहे. हे धर्म नाही, हे एक इनर फिजिक्स आहे, आंतरिक भौतिकशास्त्र.
अगदी बरोबर. आणि यावर विचार करण्यासाठी एक अंतिम प्रश्न श्रोत्यांसाठी सोडून जाऊया. कोणता? आपण मंत्राचा उपयोग करतो की चेतना स्वतःला आठवण्यासाठी लयीचा म्हणजे रिधमचा उपयोग करते? वा. आजच्या या विवेचनाने जर तुमच्या चेतनेला स्पर्श केला असेल आणि तुमच्या आत एक सकारात्मक स्पंदन निर्माण केलं असेल तर ही फ्रिक्वेन्सी इतरांपर्यंतही पोहोचवा. नक्कीच. या चर्चेला लाईक करा, शेअर करा आणि सनातन शास्त्राला सबस्क्राईब करा. मंत्रांबद्दलचा तुमचा स्वतःचा अनुभव किंवा प्रश्न काय आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन गहन विषयासोबत. नमस्कार. नमस्कार.